श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आईने आपल्या मुलांवरून उतरवून फेका ही एक वस्तू, जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकटे, चिडचिड, नजर दोष, आजारपण, हट्टीपणा, चिडचिडपणा कमी होईल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीत यश, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे उद्या आहे माघ पौर्णिमा. याला काही ठिकाणी माघी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर उद्या एक खूप छान संयोग देखील आहे. उद्या कुंभमेळ्यातील पवित्र शाही स्नान देखील आहे. पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या तिथी असेल, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात. हे उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात. आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. तर त्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल. पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असतो. पौर्णिमा तिथीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात. आणि आत्ताच्या या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ता सध्या बाहेर पडलेली आहे, मग तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये, ती सुखरूप घरी यावी. त्याचबरोबर काय होतं, कधीतरी आपल्याला अनेक समस्या मुलांच्या मुलींच्या संदर्भात जाणवत असतात. त्यामध्ये त्यांची अभ्यासातील प्रगती असेल, मुलं अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, पण तरीही पाहिजे तसं यश त्यांना मिळत नाही किंवा पेपरसाठी गेले की मग त्यानंतर त्यांनी जे काही अभ्यास केलेला असेल तर ते सर्व विसरून जात असतात. त्याचबरोबर अचानकच मुलगा खूप हुशार असतो, पण अचानकच त्याचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं. त्यांचा हट्टीपणा वाढलेला असतो, चिडचिडपणा वाढलेला असतो. का होतं हे? कारण कुठेतरी कुंडलीमध्ये ग्रहदोष हे जे आहे तर ते कमजोर झालेले असतात. कोणता तरी ग्रह जो आहे तर तो अशुभ परिणाम देत असतो. त्याचबरोबर नजर दोषेचा सामना मुलं करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा ज्या जीवनातील आजारपण आहे, हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे तर तो वाढलेला असतो. ज्यावेळेस मुलं आजारी पडत असतात ते वारंवार आजारी पडतात आणि ज्या वेळेस ह्या पवित्र तिथी जवळ येतात हे प्रामुख्याने तुम्ही बघाल की मुलं हे आजारी पडणारच. कारण कुठेतरी ग्रहदोष आणि त्याचबरोबर नजर दोषाचा ते सामना करत असतात. त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश जे आहे तर ते मिळत नाही. नोकरी त्यांच्या मनाजोगती मिळत नाही, मिळाली तर मनाजोगत जो पगार आहे तर तो मिळत नाही. त्यांच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात, त्या इच्छा त्यांच्या अपूर्ण असतात. त्यामुळेच आपल्याला हे उपाय जे असतात ह्या पवित्र तिथींवरती करायचे असतात. तर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर आता एक उतारा आपल्याला तयार करायचा आहे. हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील जे काही नजर आहे, त्यांच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती संपून त्यांना प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल, त्यांची नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि सर्व विघ्न, दोष, संकटे, अडचणी संपून जाईल. आणि त्याचबरोबर जर बघा मुलं सतत आजारी पडत असेल तर त्यांचं जे आजारपण आहे तर ते देखील दूर होईल. तर आता हा उपाय आपल्याला करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो तर ती भक्तीने, विश्वासाने आणि श्रद्धाने करायची गरज असते. त्याचबरोबर उपाय करत असताना तो गुप्त ठेवत चालायचा.
उपाय करण्याच्या अगोदरच लोकांना सांगण्याची काही गरज नाही, कारण आपले शेजारी असतात, नातेवाईक असतात, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळेच आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते गुप्त ठेवायचे असतात, जेणेकरून त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या उपायाला लागणार नाही आणि आपल्या मुलांना ह्या उपायांचा फायदा होईल. हा उपाय तुमची कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. अगदी लहानातील लहान मुलांसाठी किंवा मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी तुम्ही करू शकतात, मुलींसाठी करू शकतात. आता उपाय करण्यासाठी एक उतारा तयार करायचा आहे. आता उतारा तयार करण्यासाठी काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, याची काळजी घ्या. उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं, तुमच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्वच्छ आंघोळ करून घ्यायची. त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता 9:30 वाजेपर्यंत. हा जो कालावधी आहे तर तो तिन्ही सांजेचा, म्हणजेच याला दोधुली बेला असं देखील म्हणतात. याला अनन्यसाधारण महत्त्व असते या कालावधीला. पण जर तुम्हाला शक्य नाही आहे 9:30 वाजेपर्यंत, मग तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. उपाय करत असताना एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा तयार करत असताना काही 2 ते 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ते आपण सर्वात प्रथम बघूया. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे एक पेपर घ्या किंवा प्लेटमध्ये हे सर्व साहित्य तुम्ही घेऊ शकता. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असणारे हे सर्व साहित्य आहे. ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात बघा, देठ्या सगटच्या, तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत 7. त्याच्यानंतर काळी मोहरी असते सर्वांच्याच घरामध्ये, तर ती काळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे थोडीशी, किंवा तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 5 तुम्हाला वेलची घ्यायची आहेत आणि 5 काळी मिरी जी असते तर ती घ्यायची आहे. थोडंसं खडे मीठ तुम्हाला याच्यासोबत ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एक छोटासा तुरटी जी असते, तुरटी जी किराणा मालाचं दुकान असतं तिथे तुम्हाला मिळून जाईल. तुरटीमध्ये नकारात्मकता शोषण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते, तर ही तुरटीचा छोटासा खडा तुम्हाला त्यावरती एक ठेवायचा आहे आणि तुम्हाला 5 कापूरच्या ज्या वड्या असतात तर त्या ठेवायच्या आहे. नंतर काय करायचं आहे, हे सर्व जे साहित्य आहे तर ते आता एकत्र झालेलं आहे आणि याच्यापासून हा एक उतारा जो आहे तर तो आपला तयार झालेला आहे. आता उतारा तयार झाल्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे. उपाय करायला लागल्यापासून ते उपाय संपेपर्यंत चुकूनही कोणासोबत बोलायचे नाही किंवा तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता उपाय आपला म्हणजेच उताराला सुरुवात आपण करायची आहे. उतारा आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आहे, पूर्व पश्चिम तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरते बघा, तसं उलट्या दिशेने तुम्हाला हा अँटी क्लॉकवाईज उतारा 5 वेळेस तुम्हाला उतरवायचा आहे मुलांच्या डोक्यावरनं. त्यानंतर उतारा घेऊन तुम्हाला बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो तुमच्या घरापासून थोडासा बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे. आता जर तुम्हाला कुठे बाहेर जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही तो जाळून टाकू शकता, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही अशा पद्धतीने हा उतारा तुम्हाला तिथे फेकून द्यायचा आहे. त्यानंतर घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरात प्रवेश करायचा. आता जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट उतारा करायचा आहे आणि मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उतारा आहे तर तो करू शकता. तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उतारा आहे तर तो मुलांच्या डोक्यावरून उतरवून टाकून द्यायचा आहे. यामुळे मुलांना लागलेली नजर दोष, त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा कमी होईल. त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल. करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.